नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद येथे वॅकन्सी निघाली मित्रांनो. त्या वॅकन्सीसाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, त्याच्यात भरपूर वेगवेगळे पोस्ट दिले मित्रांनो. ते वेगवेगळे पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. तुमचं एज्युकेशन नुसार तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला कुठे जायचं मित्रांनो, बघा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ibpsonline.ibps.in या वेबसाईट वरती यायचं मित्रांनो. तिथे आल्यानंतर सुरुवातीमध्ये तुम्हाला ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो, असं एक पोर्टल दिसेल तुम्हाला. या पोर्टल वरती बघा मित्रांनो, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद, प्रतिभूमी मुद्रालय हैदराबाद. आता बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट तिथे टॅप करून या पोर्टलवर येऊ शकतात. क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो. त्या पोर्टल वरती आपल्याला तुमचं फर्स्ट नेम फिलअप केलं असेल आणि तिथेच तुम्ही रिकन्फर्म फर्स्ट नेम फिलअप करायचं मित्रांनो. जसं तुम्ही इथे तुमचं नाव फिलअप केलंय तसंच सेम टू सेम इथे पण तुमचं नाव कन्फर्म करायचं, फिलअप करायचं मित्रांनो. नंतर तुमचं मिडल नाव इथे फिलअप करायचं मित्रांनो. नंतर मिडल नेम व्हेरीफाय करायचंय. सरनेम इथे फिलअप करायचं मित्रांनो. व्हेरीफाय करायचं, प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय दिले मित्रांनो. तुमचं नाव इथे फिलअप केल्यानंतर त्यांना तोच नाव इथे फिलअप करायचं, रिव्हेरीफाय करायचं मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी तसंच असेल मित्रांनो. मोबाईल नंबर फिलअप करायचं, कन्फर्म मोबाईल नंबर इथे तोच नंबर आपल्याला फिलअप करायचा मित्रांनो. अल्टरनेट नंबर तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल तर द्यायचं नसेल तर ब्लँक सोडायचं मित्रांनो. नंतर तुम्हाला ईमेल आय डी इथे फिलअप करायचंय. नंतर @ आणि डोमेन सिलेक्ट करायचं मित्रांनो. gmail.com हे ऑटोमॅटिक येणार आहे. नंतर तुमची जीमेल आय डी जशी आपण इथे फिलअप केलं होतं तसं आपल्याला इथे कम्प्लीट जीमेल व्हेरीफाय करायचं मित्रांनो. इथे टाईप केलेले जीमेलच आपली जीमेल इथे टाईप करून द्यायचे मित्रांनो. इथे टाईप केल्यानंतर आपल्याला सिक्युरिटी कोड दिसत असेल, जसं आहे तसं इथे फिलअप करायचे मित्रांनो. आणि फिलअप केल्यानंतर सर्व चेक करून घ्यायचंय. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचे मित्रांनो. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा असं पोर्टल येणार आहे. तुमचं फर्स्ट नेम बघा, फर्स्ट नेम, कन्फर्म फर्स्ट नेम हे सर्व चेक करून घ्यायचं. बेसिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. हे सर्व चेक करून घ्यायचं. आपण रजिस्ट्रेशन केलं तेव्हाच हे सर्व फिलअप केलंय. नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं मित्रांनो. हे बघा, नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं फोटो अपलोड करायचंय. चूज फाईल वरती जायचंय. इथे टॅप केल्यानंतर तुमचं फोटो तुमच्या फाईल मध्ये कुठे ठेवलं असेल तिथे सिलेक्ट करायचं आणि इथे अपलोड करून द्यायचंय. 50 KB मध्ये फोटो क्रॉप करून घ्यायचे मित्रांनो. आज आय कन्फर्म वरती टिक करून द्यायचंय. नंतर चूज फाईल वरती जायचं आणि सिग्नेचर अपलोड करून द्यायचंय आणि कन्फर्म करून द्यायचं मित्रांनो. हे सर्व अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर हे बघा, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, लँग्वेज. आता हे सर्व आपण कसं बघा, इथे बेसिक डिटेल द्यायचे. आता कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे पद दिसेल मित्रांनो. 3 ऑप्शन दिसेल. त्या 3 ऑप्शन मध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करताय ते सर्व तिथे दिसेल मित्रांनो. नंतर सुपरवायझर प्रिंटिंग इथे टॅप केल्यानंतर लेवल कोणता आहे ते लेवलनुसार आपल्याला पोस्टिंग दिले मित्रांनो. त्या पोस्टिंगवर आपल्याला ऑनलाईन करायचं आहे. ते त्या पदासाठी अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. कॅटेगरी बघा मित्रांनो, तुमचे SC ST OBC जे असेल तुमचं UR मध्ये भरायचं असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. नंतर आर यू पर्सन विथ बेंचमार्क, तुम्ही अपंग आहात का विचारलं नसेल तर नो करून द्यायचे, असेल तर येस करायचं. IU एस पस WBD गाईडलाईन इज इलिजिबल टू यूज. हे बघा मित्रांनो, इथे टाइम ॲट द टाइम एक्झामिनेशन. आता हे ऑटोमॅटिक फिलअप येणार आहे हे सर्व. नंतर हे बघा, मी जिथे टिक केलंय तिथे आर यू पर्सन विथ स्पेसिफाईड डिसेबिलिटी अंडर द डेफिनेशन ऑफ द सेक्स. हे बघा, तुम्ही RPWD ऍक्ट 2016 अँड नॉट कवर्स अंडर सेक्शन. या सेक्शन मध्ये तुम्ही येतात का मित्रांनो? येत असेल तर येस करायचं, नसेल तर
नो करून द्यायचं. इथे नो केल्यानंतर तुम्ही तुमचं रिलिजन चॉईस करायचं मित्रांनो, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जे असेल किंवा अदर. आता बघा मित्रांनो, रिलिजन मायनॉरिटीमध्ये येता का? नो. एस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. आर यू एक्स सर्व्हिसमॅन? एक्स सर्व्हिसमॅन आहे का तुम्ही? असेल तर येस, नसेल तर नो. आता आर यू डिफेन्स पर्सन डिसेबिलिटी इन द ऑपरेशन ड्युरिंग द हॉस्टिलिटीज with any foreign countries in this diverse area and release as a consequences thereof. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला नो करून द्यायचं. हा ऑप्शन नो केल्यानंतर इथे पण नो करायचं मित्रांनो, या ठिकाणी पण नो करायचंय. सर्व रीड करायचं. हे नो केल्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी सिटीजन आपल्याला चॉईस करायचे मित्रांनो. आता बघा, इथे इंडियन किंवा अदर कंट्रीज असेल तर अदर सिलेक्ट करायचं, इंडियन असेल तर इंडियन सिलेक्ट करायचं. लँग्वेज फॉर टायपिंग स्किल टेस्ट. आता हे बघा, सेंट्रल ऑफ एक्झामिनेशन. आता सेंटर तुम्हाला चॉईस करायचं आहे. हैदराबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रिजन कोलकाता, न्यू दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई हे एक्झाम सेंटर आहे मित्रांनो. तर एक्झाम सेंटर तुम्हाला कोणत्या सेंटरवरती पेपर द्यायला जायचं ते तुम्ही सेंटर चॉईस करायचं. नंतर तुमचे पर्सनल डिटेल, जन्मतारीख, मंथ आणि इयर सिलेक्ट करायचं आहे. नंतर एज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होणार आहे मित्रांनो. जेंडर तुमचं मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डू यू हॅव टू ब्रदर्स असेल तर येस, नसेल तर नो. नंतर तुम्ही मॅरिड स्टेटस तुमचं अनमॅरिड आहे असेल का मॅरिड आहे ते तुम्ही तुमचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंतर फादर नेम फिलअप करायचं आहे, मदर नेम फिलअप करायचं आहे आणि तुमचा ॲड्रेस इथे फिलअप करायचं आहे मित्रांनो. हे बघा, रेड सिम्बॉल दिसतंय तुम्हाला, हे कंपल्सरी आपल्याला फिलअप करावं लागतं. नंतर तुमचं डिस्ट्रिक्टचं इथे नेम फिलअप करायचं आहे. महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तुम्ही कोणत्या स्टेटचं आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. नंतर पिनकोड. नंतर सेम ॲड्रेस असेल तुमचा, परमानंट ॲड्रेस सेम असेल तर इथे टिक करून द्यायचं. ऑटोमॅटिक सर्व फिलअप होऊन जाणार आहे. नंतर तुम्ही इथे टॅप केल्यानंतर बघा, इथे 2 ऑप्शन दिसते. आता परमानंट ॲड्रेस आहे का असं विचारलं होतं, तर परमानंट केलं तर परमानंट सिलेक्ट करायचं मित्रांनो. आणि ॲप्लिकेशन फी किती आहे? इंटिमेशन चार्ज 200 रुपये आहे मित्रांनो. हे 200 रुपये हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. नंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स इथे टॅप करायचं मित्रांनो. हे बघा, व्हेरीफाय सक्सेसफुल. सर्व डिटेल आपण ॲक्युरेट फिलअप केले म्हणून बघा, सेव्ह आणि नेक्स्ट करायचे मित्रांनो. हे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं 10वी बघा कधी पास झाले तुम्ही आणि किती पर्सेंटेज आले आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झाले का इथे टॅप केल्यानंतर ऑप्शन दिसेल मित्र. सेकंड असेल तर सेकंड करायचं. ITI सर्टिफिकेट ओदर इथे सिलेक्ट करायचं आहे. ITI सर्टिफिकेट. नंतर तुम्ही ITI कम्प्युटर एक्सपर्ट कोणतं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे ते इथे टाईप करायचं आहे. पासिंग डेट, इयर्स, पर्सेंटेज आणि फर्स्ट क्लास. नंतर डिप्लोमा, प्रिंटिंग बघा इथे टॅप केलं तर प्रिंटिंग फुल टाईम केले होते का तुम्ही, फुल टाईम होते का तुमची कॉलेज हे इथे दिले, पार्ट टाईम, फुल टाईम. फुल टाईम इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो. इथे बघा डेट मार्च 2016 हे पासिंग डेट आहे मित्रांनो आणि फर्स्ट क्लास पास आहे. ग्रॅज्युएट डिग्री असेल तर ग्रॅज्युएट डिग्री इथे बघा, BTech, BE, BSc जे असेल तुमचं ते सिलेक्ट करायचं आणि सर्व इथे डिटेल्स सेम टू सेम फिलअप करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पण ते पण फिलअप करू शकता. अदर क्वालिफिकेशन असेल ते पण फिलअप करू शकता मित्रांनो, सेम टू सेम. तुमच्याकडे अनुभव असेल तर आणखी बेटर असेल मित्रांनो. तर तुमचा अनुभव इथे फिलअप करायचं आहे, कुठे काम केलं आहे ते सर्व डिटेल तुम्ही कोणत्या वर्षी आणि कोणत्या दिवसापासून सुरुवात केली, कोणत्या दिवशी जॉब तुम्ही सोडून दिले ते सर्व डिटेल तुम्ही इथे फिलअप करायचं मित्रांनो. लँग्वेज नो. आता हिंदी, मराठी, इंग्लिश तुम्हाला सर्व लँग्वेज येत असं रीड वाचता येते का, लिहिता येते का, बोलता येते का, हे सर्व तुम्हाला टिक करून द्यायचं मित्रांनो. एक सर्व टिक करून द्यायचं. टिक केल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल. आता चेक करायचं, व्हॅलिडेट करायचं आपण व्यवस्थित फिलअप केलंय का सर्व इथे व्हॅलिडेट करायचं मित्रांनो. हे व्हॅलिडेट केल्यानंतर बघा, व्हेरीफाय सक्सेसफुल हे व्हॅलिडेट झाले मित्रांनो. हे सर्व ॲक्युरेट फिलअप झालं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. हे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा मित्रांनो, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट तुमचं ॲप्लिकेशन चेक करून घ्यायचं मित्रांनो. आपण व्यवस्थित फिलअप केलं आहे का आपले ॲप्लिकेशन. हे सर्व पर्सनल डिटेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि सर्व डिक्लेरेशन रीड करून इथे आयग्रीवरती टिक करायचं मित्रांनो आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं मित्रांनो. कंप्लीट रजिस्ट्रेशन केल्यानंतर ओके करून द्यायचं. बघा, तुमचं शेवटचं ऑप्शन काय असेल मित्रांनो, लेफ्ट थंब इम्प्रेशन.
आता तो डाव्या हाताचा तुमचा अंगुठा एका पेजवरती तुम्ही थंब द्यायचे मित्रांनो. त्याचं स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी डाव्या हाताचा थंब तुम्ही इथे अपलोड करून द्यायचे मित्रांनो. हे अपलोड केल्यानंतर इथे बघा गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड ती गाईडलाईन पण दिली, इथे डाउनलोड करून तुम्ही रीड करू शकता. हँड रायटिंग डिक्लेरेशन तुम्ही एक डिक्लेरेशन लिहायचं मित्रांनो 2-3 ओळीमध्ये. ते डिक्लेरेशन लिहून तुम्ही इथे या ठिकाणी अपलोड करून द्यायचं मित्रांनो. नंतर बघा आय एग्री केलं होतं आपण, तसंच आपल्याला इथे 2-3 ओळी आपल्याला रायटिंग करायचंय डिक्लेरेशन, मग अपलोड करून द्यायचं मित्रांनो. सिक्युरिटी कोड बघा जसं आहे सिक्युरिटी कोड तसंच आपल्याला इथे फिलअप करायचं मित्रांनो. नंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर शेवटचं ऑप्शन काय आहे, पेमेंट. आता पेमेंट तुम्ही डेबिट कार्डने, गुगल पे किंवा QR कोडने तुम्ही पे करत असाल तर तुम्ही कोणत्या मेथडने करता ते तुमच्यावर अवलंबून असेल मित्रांनो. कारण तुमच्याकडे जी गुगल पे असेल किंवा पेन कार्ड तुमचं ATM असेल किंवा तुमचं इंटरनल तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग असेल, जे असेल तुमच्याकडे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे पेमेंट करून द्यायचं मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर तुमचं लास्ट स्टेज काय असेल मित्रांनो, तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाणार मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय जय महाराष्ट्र.